हाय गुड मॉर्निंग. आजची सुरुवात झाली होती वेदच्या आवडण्यापासून. नंतर त्या ताईला झोपवत होता. त्याच्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. वेद पाहत होते तर तो राजेला मदत करीत होता, म्हणजे अर्थातच तिचं काम वाढवत होता. आणि त्याच्यानंतर मी गेले बाहेर मामीला चपात्या चुलीवर करू लागायला आणि त्यांना थोडीफार मदत म्हणून मी 5-10 मिनटं 2-4 चपात्या लाटून आले. त्यावेळेस त्या मला थोडं लेक्चर देत होत्या आणि ते मी ऐकत थोड्या वाकड्या तिकड्या चपात्या करत होत्या. त्याच्यानंतर थोड्या वेळात मला किचन आवरायचं होतं आणि राईस करायचं होतं. मग मी गेले किचनमध्ये आणि राईस टाकला आणि थोड्या वेळातच माझं किचन आवरून घेतलं, कारण मला जायचं होतं आज बीडला, कारण बरेच कामं पेंडिंग होते. आणि ताई बघा गाडीत बसल्यावर किती खुश होती, वाव, आणि सुंदर पण दिसत होती. आज जरा पारशीच होती, पण म्हटलं चला आज बीडला जाऊन येऊ द्या, कारण बरेच काम करायचे होते. आणि गाडीत बसल्यानंतर वेदचं तर एकच सुरू, गाडीच्या स्क्रीनला, गाडीच्या टी व्हीतल्या स्क्रीनला पाहायचं. त्याच्यानंतर आम्हाला खूपच उशीर झाला होता, म्हणून आम्ही जरा फास्टच चाललो होतो बीडला, कारण 4:30 वाजले होते आणि आम्हाला कॉलेजला पोहोचायचं होतं. कॉलेज बंद होणार होतं 5 वाजता. त्या कारणामुळे आम्ही जरा फास्ट घेत होतो. आणि वेदचं चालू होतं टी व्ही डोचायचं, त्याच्यामुळं भाऊजींना गाडीत चालवायला प्रॉब्लेम येत होता. आणि माझ्या आवडीची गाणी लावले होते आणि त्याला बघायचं होतं कार्टून, त्याच्यामुळं तो डोचू त्या टी व्हीला पागल थोडक्यात झाले असेल बहुतेक. आणि तो खूप सुनच त्याच्यात बसला होता. आणि फायनली त्याने डोचून त्याच्या आवडीचं कार्टून लावलंच. मी त्याला ओरडत होते आणि भाऊजींना साईड मिररचं बघण्यामध्ये प्रॉब्लेमच येत होता, कारण तो समोर मागे पुढे करत होता. त्याच्यानंतर असंच आमचं चालू होतं गाडी धिंगाणा. हे करत मला 10 ते 15 मिनिटातच पोहोचावं लागणार होतं, कारण सर तर वाट बघत होते. आणि अचानक काय झालं काय माहिती, ताईला खूप झोप आली होती. सगळे तिला खेळत होते, पण तिचा काय मूड चेंज होत नव्हता, सेंटी झाली होती पूर्ण ती. तिला मी बोलत होते, सोनलकडे इतकी राहते ती, पण सोनल बोलली तरी तिचा काहीच तिला त्याचा फरक पडला नाही. मग ताईला बघण्यासाठी काजलनी दाखवलं पाणी दाखवलं तरी तिचं मूड होईना. मग काजलनी तिला घेतलं आणि ती फक्त काजलची फाईल ओढत होती. त्याच्यामुळं काजलला म्हणलं वरती उचलून घे. मग त्या दोघींचं झालं रोमॅन्स सुरू. एकमेकीला जवळ करीत त्यांनी गाडीत थोडी तिला एंटरटेनमेंट केली काजलनी, आणि मग थोडीशी फ्रेश झाली. मग आम्ही चाललो तसंच कॉलेजच्या दिशेने, कारण खूप उशीर झाला होता. सरचा ऑलरेडी फोन येत होता भाऊजींना खूप वेळेस, कारण बँकही बंद होणार होती आणि रिसिट घेऊन मला बँकेत जायचं होतं कॉलेजच्या. आम्ही कॉलेजच्या जवळच गेलो होतो, पण व्हिडिओ काढताना सोनलनी काय एक प्रॉब्लेम केला होता की कॉलेजचं नावच घेतलं नव्हतं. तरी मी कॉलेजचं दाखवायचा प्रयत्न करेन. आणि मी चक्क कॉलेजमध्ये गेल्यावर प्रिन्सिपल मला हसत होते, आणि कारण तू सातपुते किती दिवसांनी लेट आली. आमचे फेवरेट सर पांचाळ सर ते म्हणतात, सात तुम्हाला आधी सांगायचं ना, मी नीट उभा राहिला असतो, तुझं व्हिडिओ काढणारच. मग भाऊजींचे सरांचे थोडेसे बोलणे झाले वेगळ्या विषयावर, आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर आलो रिसिट घेऊन, कारण आम्हाला पोहोचायचं होतं बँकेत. खूपच ऑलरेडी उशीर झाला होता. बँकेत गेलो. बँकेत सगळे वाटच बघत होते आणि तिथं आम्हाला लवकर जाऊन झेंडा गाजायचा होता, कारण ऑलरेडी आम्ही 10 मिनटाच्या अवघीच्या अंतरावर बँकेत पोचलो होतो. आणि बँकेवाले पण आमच्यासाठीच थोडंफार मागं पुढे थांबले होते, कारण कॉलेजची सेटिंग असते ना त्या बँकेमध्ये, त्याच्यामुळं. कारण पर्सनल पैसे काढून मला दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचे होते. मग बँकेतले पैसे काढले आणि आम्हाला त्यांनी एक टोकन दिलं होतं. आणि त्याच्यानंतर सोनलला वाटलं की बँकेत मोबाईल अलाउड आहे का नाही, म्हणून ती थोडीशी घाबरत होती. पण तरी मी तिला म्हणलं जाऊ दे, काय प्रॉब्लेम होतं, तू शूट कर. पण तिने इतके विचित्र व्हिडिओ शूट करणं असं नव्हतं वाटलं. ती बघा कशी घाबरून बसली होती ती. त्याच्यानंतर आम्ही घेतले पैसे आणि तिथून पळ काढला. खूप भूक लागली होती, म्हणून भाऊजीने तोपर्यंत वडापाव घेतला. आणि तसंच शॉर्टकटमध्ये गुलफाममध्ये गेलो. काजलला थोडीशी खरेदी करायची होती, म्हणून काजलने लेस वगैरे घेतली आणि तिच्याबरोबर मीही घेतली. सोनलला न्यू ड्रेस तिने वर्क केला, त्याच्यासाठी पण काय सामान पाहिजे होतं, पण ताई खूप झोप लागली होती ताईला. त्याच्यानंतर गेलो काजल म्हणली ताईसाठी वेसाठी ब्लँकेट घेऊ म्हणून. आणि तिथल्या डॉक्टरांचा फोन आला सानप हॉस्पिटलमध्ये, म्हणले की आम्ही आलोत म्हणून. काजलचं चेकअप होतं, रुटीन चेकअप. मग आम्ही फास्ट गेलो होतो आणि डॉक्टर आलेच होते. तेवढ्यात काजल पुढं गेली होती आणि ती तिचं
वजन ते चेक करत होती म्हणून मी हळूच गेले आणि म्हणले आपलं चेक करावं. पण सिस्टरने बघितलं आणि काजलने बघितलं. ती म्हणली दीदी तुझं वजन दाखवू आपण सगळ्यांना. पण नाही म्हणलं जाऊ दे 1 किलो कमी झालं आहे. पण असं जोक करत करत मी सगळ्या सानप हॉस्पिटलमध्ये फिरले. पण मला काय एकही दरवाजा उघडा दिसला नाही मध्ये एंट्री दाखवायला. म्हणून मी तिथं आले आणि काजलचं रुटीन चेकअप झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो आदित्य मॉलला आणि तिथं वेचान सोनलचं धिंगाणा झोक्यावरून फोटोशूट होतं. मग आम्ही सगळे शेजारी कपाटं बघायला लागलो कारण मला घ्यायचं होतं कपाट. वाव सुंदर अमेझिंग कॉम्बो आहे तिथं. बेडचे किंग साईड बेड कपाट खूपच सुंदर सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर बघून झाल्यानंतर आम्हाला लागली भूक. मग आम्हाला करायचं होतं पोटोमा. मग आम्ही आलो जेवणासाठी आणि तिथं केला डोसा ऑर्डर आणि थोडंसं खाल्लं. ताईंनी तिथं खूप परेशान केलं. बेचन ताईचं तिथंही धिंगाणा चालू होतं फुलांमुळं कारण काजलने एकच फुल तोडून आणलं होतं आणि त्या दोघाला बी पाहिजे होतं. म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या आणि रडापडी झाली. डोसा खाल्ला आणि असा संपवला आजचा दिवस. थँक्यू वॉचिंग फॉर